नाशिक पुणे रेल्वेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऍक्शन मोडमध्ये लोकप्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा मार्ग संगमनेर देवठाण मार्गे जावा यासाठी आता मोठे पाऊल उचलले जाणार आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे। अकोले तालुक्यातील देवठाण येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा मार्ग संगमनेर देवठाण मार्गेच जावा ही मागणी कायम असून यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेतली जाणार आहे। याच कार्यक्रमात 6 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणाऱ्या वीज उपकेंद्रांचे भूमिपूजन आणि जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधणाऱ्या गावाचा शुभारंभ करण्यात आलाय आणि जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। विखे पाटील यांनी प्रधानमंत्री कुसुम सौर ऊर्जा आणि मागेल त्याला सौर पंप योजनेतून अकोले तालुक्यातील 821 शेतकऱ्यांना सौर पंप दिल्याचे सांगितले। सौर ऊर्जेमुळे भविष्यात वीज टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वासही व्यक्त केलाय। याशिवाय जलसंधारण विभागातील बंधारे जलसंपदा विभागाकडे वर्ग करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आहे। रेल्वे, वीज आणि पाणी या तिन्ही महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सकारात्मक संकेत मिळाल्याने परिसरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत।